आज होता माझ्या डोंबिवली ते उज्जैन सोलो राईडचा पहिला दिवस. सकाळी 8 वाजता घरातून निघालो. थोडा घाबरत होतो कारण पहिल्यांदाच बाईकवर महाराष्ट्राबाहेर एकटाच निघालो होतो. काही किलोमीटर झाल्यावर चहाची तल्लफ आली आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. रात्र झाली आणि 9 वाजता उज्जैनला पोहोचलो. थकलो होतो. दुसऱ्या दिवशी प्रथम भेट झाली काल भैरव टेम्पलची, जिथे भीती संपते आणि श्रद्धा सुरू होते. आणि मग दर्शन घेतलं श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे. महाकालांच्या परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवली, जी शब्दात सांगता येत नाही. ती फक्त तिथे गेल्यावरच जाणवते. रात्री अप्रतिम लेझर शो पाहिला, नंतर उज्जैनचं प्रसिद्ध मसाला दूध पिऊन तिसऱ्या दिवसाच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. सकाळी 6 वाजता उज्जैनहून निघालो. सुंदर सूर्योदय पाहत शहराला अलविदा केलं. रस्त्यात एका रायडरची ओळख झाली. 50 दिवसांची उत्तर भारत सोलो राईड पूर्ण करून तो परतत होता. प्रत्येक बायकरचं एक स्वप्न असतं आणि तो त्याचं स्वप्न जगून येत होता. त्याच्याकडून एक नवीन स्वप्न घेऊन मी सायंकाळी साधारण 5 वाजता घरी पोहोचलो. ही राईड अचानक ठरलेली होती. उज्जैनला जाण्याचा माझा प्लॅन नव्हता. कदाचित तो महाकालांचा प्लॅन असावा.